स्मार्ट अहमदनगर न्यूज। शेवगाव नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून 6 महिन्यापूर्वी लावलेले हायमॅक्स विजेचे खांब नगर परिषद मस्त नागरिक त्रस्त बल्ब अभावी धुळखात पडून। याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव नगर परिषदेने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये शहरात दंगल झाल्यानंतर शहरातील प्रमुख चौकांमध्ये तातडीने हायमॅक्स दिवे बसवण्याचा निर्णय घेतला आहे। कंत्राटदार कंपनीला तातडीने परवाना देऊन लाखो रुपये खर्च करून विजेचे भव्य असे खांबही बसवले आहेत, परंतु देखभाल दुरुस्तीसाठी व बल्ब सप्लाय करिता नेमलेल्या ESL कंपनीचे सुमारे 1 कोटी रुपये बिल थकल्याने नगर परिषद शेवगावकडे संबंधित हायमॅक्सच्या खांबासाठी 220 वॉटचे 10 लाख रुपये किमतीचे बल्ब खरेदीसाठी पैसे नसल्याने संबंधित खांब येणाऱ्या जाणाऱ्यांचा कुतूहलाचा विषय झाला आहे। गेल्या कित्येक महिन्यापासून शहरामध्ये अनेक भागांमध्ये प्रमुख राज्य महामार्गावर व चौकाचौकामध्ये स्ट्रीट लाईटचे बल्ब हायमॅक्सचे काम बल्बाविना पडून आहेत। शेवगाव नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी साहेब रजेवर असल्याने प्रशासक प्रांत साहेब श्री प्रसाद मते यांचे दुर्लक्ष असल्याने अनेक गंभीर प्रश्न तसेच नागरिकांचे हालही होताना दिसून येत आहे। गेल्या सुमारे 4 वर्षापासून फेब्रुवारी 2020 पासून नगर परिषदेमध्ये प्रशासक नियुक्ती असल्याने जनतेचे अनेक प्रश्न, विकास कामे व शहराच्या साफसफाईच्या समस्या तशाच धुळखात पडलेल्या दिसून येत आहे। अधिकारी व कर्मचारी माजी नगरसेवकांचा ऐकतही नाहीत, नवीन होतकरू उमेदवारांचा तर फोनही घेत नाही। सगळा कारभार आंधळदळते आणि कुत्रपीठ खाते अशा प्रकारे दिसून येत आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून शहराचा विकास झाल्याचे कुठेच दिसत नाही। 90 कोटी रुपयांची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली आणि शहरात लाखो रुपयांची रस्त्याचे कामे आमदार निधीतून सुरू आहेत। 6 महिने ते 1 वर्षात ती पुन्हा उघडली जाणार आहेत, परंतु सांगणार कोणाला अशी परिस्थिती नागरिकांची झाली आहे। प्रतिनिधी दीपक मोहिते, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। स्मार्ट अहमदनगर न्यूज।